5 जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू 1 वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका कोणतं गाव आहे चिल्ला चिलगावान जिथे पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा 7-12 कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत। ह्या यात्रेत आम्ही पायी चालणार आहोत। 150 ते 200 किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं। माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। 6 महिन्यात 1000 लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे, तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे। 200 प्रवासी विमानातले मरण पावले, फार वाईट झालं, पण त्यांचा पुढचा बावनकुळेंना 3 डाव 4 डाव आला असं 10 मिनिटाच्या भाषणात, पण 1000 आत्महत्या त्यांच्या या 6 महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला। माझा शेतकरी पाय घासून तळफू मेला, त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही, याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं। माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय। जो शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत। त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत। रामायण से संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे। हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या 3.5 लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरणामुळे पुसल्या गेलं। ते सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नये। दीक्षाभूमीवर आम्ही 9 ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं, देवेंद्रजी आले तर फार चांगलं, त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्यापेक्षा चांगलं, नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त भगिनी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत। आणि मग या 2 यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली। सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही, काही झालं तरी बेहत्तर। अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतोय, आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह। त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।